आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार, महाधुरळामध्ये आपलं स्वागत. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका व्हिडिओनं सध्या प्रचंड खळबळ उडून दिलेली आहे. महापालिका निवडणुकीला केवळ 2 दिवस शिल्लक असताना या व्हिडिओ बाहेर आल्यामुळं आणि आमदार सतेज पाटील यांनी तो व्हायरल करत थेट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवल्यामुळं प्रचंड खळबळ उडालेली आहे. एका आमदाराने एका तरुणाकडून 40 लाख रुपये मागितल्याचा हा व्हिडिओ आहे. त्या तरुणाने या संदर्भात माहिती दिली. त्यानंतर आणखी एका व्यक्तीने हे पैसे परत न दिल्यास तो तरुण थेट न्यायालयात जाईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे हे नेमकं प्रकरण काय आहे, हे आमदार कोण आणि या संदर्भात पुढे काय होणार याबाबत प्रचंड उत्सुकता कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे. कारण 2 दिवसानंतर महापालिका निवडणूक आहे. आमदार सतेज पाटील यांनी हा व्हिडिओ व्हायरल करत असताना इज इट ट्रू असं म्हणत सर्वांना सवाल केला आणि यातलं दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आपण पाहूया नेमका हा व्हिडिओ काय आहे आणि त्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भात नेमकी काय मागणी केलेली आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1. ऐका त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले. माननीय आमदार जे कोल्हापूरला आहेत, ज्यांनी ह्या मुलाकडनं 40 लाख रुपये घेतले आहेत, त्याचा पूर्ण व्हिडिओ ते मुलाशी बोलताना माझ्याकडे आहे. जर उद्यापर्यंत पैसे नाही मिळाले तर हा मुलगा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये तो पूर्ण व्हिडिओ घेऊन क्रिमिनल याचिका करणार आहे. हे माननीय आमदारांनी लक्षात ठेवायचं आहे. मराठी बाणा, मराठी फणा, मराठी अस्मिता ही फक्त नावाला आहे का? माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एवढे प्रामाणिक आहेत, त्यांचा मुंबईत फ्लॅट नाही आहे. तसंच एकनाथजी शिंदे साहेब रिक्षावाल्यापासून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री पदापर्यंत चढले. अशा प्रामाणिक माणसांकडे तुम्ही असताना तुमच्याकडून हे पाप कसं व्हावं? माननीय आमदार कोल्हापूरचे, आपण जरा कृपया त्या मुलाचं कन्सिडर करावं. हे पाप आहे. या व्यवस्थेमध्ये आमदारांच्यावर एखादा आरोप होतो त्यावेळी त्याची सत्यता पडताळणी होणं गरजेचं आहे. कारण की लोकांच्यात एक अविश्वासाचं वातावरण त्यामुळे निर्माण होतं. त्यामुळे मी तो ऑफिशियल पेजवर टाकून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना टॅग केलेला आहे की ताबडतोब मतदानाच्या आधीपर्यंत याचा खुलासा व्हावा. हे खरं आहे का खोटं आहे एवढंच आमचं म्हणणं आहे. खोटा असेल तर हा व्हिडिओ खोटा आहे म्हणून त्या ठिकाणी, कारण तो सोशल मीडियावर व्हायरल झालेला, ज्यांनी टाकलेला आहे ती ID आहे, त्यांना बोलवून घेतलं पाहिजे. त्या व्यक्ती कोण आहेत त्यांच्याकडून खातरजमा करून घेतली पाहिजे. आणि खरं आहे का खोटं आहे हे एवढं लोकांना कळालं तर मतदानाच्या आधी लोकांना निर्णय घेणं सोपं होईल. व्हिडिओ मधील व्यक्ती असं म्हणतात की पुढचा आणखी व्हिडिओ आहे या संदर्भातला आणि ते हायकोर्टामध्ये देखील जाणार असल्याचे. होय ना, म्हणजे एवढा गंभीर आरोप लोकप्रतिनिधींच्यावर महाराष्ट्रातले होत असेल तर मला वाटते महाराष्ट्र कुठल्या दिशेला चाललाय हे दिसून येते. आणि म्हणून सत्यता पडताळणं, पोलिसांनी ताबडतोब त्यांना बोलवून घेऊन नेमकं हे काय आहे प्रकरण माहिती घेणं, खरं खोटं आहे का किंवा काय आहे. नाहीतर उद्या म्हणजे आज सांगून सुद्धा कुणी दखल घेतली नाही असं व्हायला नको. विरोधी पक्ष म्हणून राज्यामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल तर त्याला वाचा फोडणं ही आमची जबाबदारी. नाही, माझा कोणाशी डायरेक्ट संपर्क नाही किंवा माझ्या ते संपर्कात नाहीत. काल सोशल मीडियावर व्हिडिओ आला होता आणि त्यात आमदाराचा उल्लेख आहे, सत्ताधारी आमदार असं ते म्हणतायत. त्यामुळं या जिल्ह्यामध्ये त्या पक्षाचे 3 आमदार आहेत. त्यामुळं नेमकं कोण हा प्रश्नचिन्ह आहे आणि म्हणून या 3 आमदारांनी खुलासा करायला पाहिजे. कारण की कुणाकडे बोट जाते माहित नाही. नाव घेतलं असतं तर मग क्लिअर नाव आलं असतं, परंतु शिंदे गटाचं असं त्यात त्यांनी म्हटलंय अशी माझी माहिती म्हणजे ऐकण्यात आलेलं आहे माझ्या. त्यामुळे जर तसं असेल तर 3 त्यांचे आमदार 3 आहेत जिल्ह्यामध्ये, त्या 3घांनी खुलासा करावा. विशेष करून पालकमंत्र्यांनी देखील खुलासा करावा की कुणीतरी सांगितलं पाहिजे ना, तो मी नव्हेच म्हणून.
इज इट ट्रू असं तुम्ही टाकलेलं आहे. तुमच्या ऑफिशियल पेजवर आहे. ज्या अर्थी सतेज पाटील ऑफिशियल पेजवर काही टाकतात त्या अर्थी खातरजमा केल्याशिवाय ते काही टाकू शकत नाही. नाही, खातरजमा म्हणण्यापेक्षा मी म्हणलं तसं या मतदानापूर्वी असा व्हिडिओ येणं हे कोल्हापूरकरांना या ठिकाणी म्हणजे ज्ञानात भर टाकणारा हा व्हिडिओ आहे की कशा पद्धतीनं काय चालतं, कसं चालतं. आम्ही ज्याचा उल्लेख सातत्याने या ठिकाणी करतो की 50 खोके एकदम ओके आणि 100 कोटीचे रस्ते असतील किंवा कोल्हापूर शहरामध्ये वेगवेगळे विषय असतील किंवा कोल्हापूर जिल्ह्यामधले विषय असतील, ते भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही जे लोकांच्या समोर मांडतोय आता आणि पारदर्शक कारभार कशा पद्धतीनं चालतो याचा पंचनामा आम्ही सातत्याने केलेला आहे. आणि म्हणून मला वाटतंय की लोकप्रतिनिधींच्या वरचा अविश्वास या ठिकाणी वाढायला नको आणि म्हणून तिन्ही लोकप्रतिनिधींनी त्वरित खुलासा करावा. खरं तर प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात हा व्हिडिओ बॉम्ब फुटला असं म्हणायला होतं. नाही, हे म्हणजे आलाय समोर, आता आलाय तर तो लोकांच्या पुढे गेला पाहिजे, लोकांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. मतदानाच्या आधी लोकांना कळलं पाहिजे की नेमकं आम्ही कुणाला मतदान करतोय, कशासाठी करतोय, मतदान झाल्यावर काय घडू शकतं, काय घडू नाही शकत, हे सगळं लोकांच्यापर्यंत पोचवणं विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतोय. या आधी देखील निवडणुकांच्या आधी असे व्हिडिओ बॉम्ब त्याचा परिणाम देखील झाल्याचं बघायला मिळालेलं होतं. आता याचा काय नेमका परिणाम होईल असं वाटतं? नाही, मला वाटतंय लोकांनी विचार करून निर्णय घ्यावा, मतदान करताना विचार करावा, विचार करायला लावणारा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे निश्चितपणे लोक या सगळ्या गोष्टीचा विचार करतात.